हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत कंबाईन गट ब पूर्व 2021ची प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न। तर प्रश्न काय आहे बघूयात आपण। एक भक्त मंदिरात दर्शनाला गेला असता त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक एवढी फुले ठेवली। देवाला 9 फुले वाहिली तेव्हा त्याच्याकडे 17 फुले शिल्लक राहिली। जर मंदिराला 24 पायऱ्या असतील तर त्या भक्ताजवळ किती फुले होती। आता हा प्रश्न असा आहे की ह्याच्यामध्ये दिलेल्या प्रश्नामध्ये मधूनच आपल्याला उत्तर शोधायचं आहे, म्हणजे सगळी गिवन इन्फॉर्मेशन आहे। तुम्हाला असं वेगळं असं काही याच्यामध्ये करायचं नाहीये। फक्त तुम्हाला काय दिलेलं आहे की पायऱ्यांचा क्रमांक दिलेला आहे, प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक एवढी फुले ठेवलेत असं सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता पायऱ्यावर ठेवलेली फुले कशी काढणार आपण। पायऱ्यावरील फुले, पायऱ्यावरील फुले म्हणजे एक पहिल्या पायरीवर 1 असेल तर दुसऱ्या पायरीवर किती असणार आहेत, 2 असणार आहेत, तिसऱ्या पायरीवर 3, अशा प्रकारे 24 पायऱ्या आहेत। म्हणजेच 24 पहिले 1 ते 24 नंबरचे काय करायचे, तुम्हाला बेरीज काढायची आणि त्याचं सूत्र काय आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 आणि गुणिले एकूण संख्या। एकूण किती असणार आहेत तर अर्थातच 24 असणार आहेत। म्हणजेच इथे झाले 12, 25, 24 अधिक 1 किती होतात 25, 25 गुणिले 12 केल्यानंतर किती येतात बघा, तर 300 येतील। ठीक आहे, 300 येतील। तर पायऱ्यावर एकूण किती फुले ठेवली गेलेली आहेत तर 300 फुले ठेवलेली आहेत। ठीक आहे, एका पायरीवर 1, अशा प्रकारे 24व्या पायरीवर किती फुलं असणार आहेत तर 24 फुलं असणार आहेत। आता पायऱ्यावरची फुलं भेटली, एकूण फुले जर विचारली तर कसं काढाल तुम्ही आता, एकूण फुले, एकूण फुले काय असणार आहेत, पायऱ्यावरील फुले, पायऱ्यावर किती फुले आहेत 300। ठीक आहे, नंतर देवाला किती फुलं वाहिलेली आहेत, 9 फुलं वाहिलेली आहेत आणि त्याच्याकडे शिल्लक किती राहिलेली आहेत 17 फुले। म्हणजेच किती झाली टोटल, 17 आणि 9 झाले 26, म्हणजेच 326 काय असणार आहेत, एकूण फुले असणार आहेत। ठीक आहे, अगदी सोपं आहे। फक्त तुम्हाला काय करायचं होतं इथं की दिलेली माहिती आहे त्याचा फक्त वापर करायचा होता। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण। श्रीकांत मैदानात उत्तरेकडे तोंड करून उभा आहे। आता इथं बघा, इकडे कोणती असणार आहे, पूर्व, इकडे आहे पश्चिम, इकडे आहे दक्षिण आणि वरती आहे उत्तर। आता तो काय करतोय की उत्तरेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे ह्या साईडला तोंड करून उभा आहे। ठीक आहे, ह्या साईडला वरती। तो उजवीकडे वळतो, उजवीकडे म्हणजे कोणती साईड झाली, ही झाली 30 आणि 30 किलोमीटर प्रवास करतो, म्हणजेच ह्या साईडला तो 30 किलोमीटर गेलेला आहे। तो नंतर डावीकडे वळतो आणि 20 किलोमीटर प्रवास करतो। आता ह्याची उजवी बाजू ही खालची असणार आहे आणि डावी बाजू वरची असणार आहे, म्हणजे वरती किती करतोय तो 20 किलोमीटर प्रवास करतोय। ठीक आहे, नंतर पुन्हा तो उजवीकडे वळतो आणि 40 किलोमीटर प्रवास करतो। उजवी साईड त्याची असणार आहे ही, इथं काय करतो तो 40 किलोमीटर प्रवास करतो। ठीक आहे, नंतर तो उजवीकडे वळतो। आता ह्याची उजवी साईड कोणती असणार आहे, खालच्या डिरेक्शनला, तो किती गेलाय 35 किलोमीटर गेलाय, तो ह्या साईडला असणार आहे। तर त्याचे तोंड आता म्हणजे तो हा साईडला असा गेलेला आहे, त्याचे तोंड कोणत्या दिशेला असणार आहे, अर्थातच खालची साईड, म्हणजेच कोणती असणार आहे, दक्षिण दिशा असणार आहे। म्हणजेच तुमचं उत्तर काय येईल, तो दक्षिण दिशेकडे तोंड करून उभा आहे असं तुम्ही इथं सांगू शकता। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। खालील प्रश्नात 5 विधाने दिली आहेत, ती विधाने विशिष्ट क्रमाने समाविष्ट करून अनेक पर्याय दिलेले आहेत। ज्या पर्यायात तिसरे विधान हे अगोदरच्या 2 विधानांवरून अनुमान दर्शवणार आहे असा समप्रमाण पर्याय निवडायचा आहे। आता इथे काही विधान दिले आहेत, फक्त 3 विधाने आहेत, ते तुम्हाला क्रमाने लावायचे। ठीक आहे, तर विधान काय आहेत बघा, अमित मुलगा आहे, काही मुले क्रिकेट खेळत नाहीत, कोणतीही मुलगी क्रिकेट खेळत नाही, म्हणजे एकही मुलगी क्रिकेट खेळत नाही, याचा अर्थ काय, सर्व मुलेच काय करतात, क्रिकेट खेळतात। अमित क्रिकेट खेळतो, जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत। ठीक आहे, आता ह्याच्यावरून तुम्हाला क्रमांक कसा लावता येईल बघा। पहिलं विधान तुम्ही हे घेऊ शकता, जे सर्व क्रिकेट खेळतात ती मुले आहेत, म्हणजे ईच हा पहिलं विधान घेऊ शकता। नंतर अमित काय करतोय, क्रिकेट खेळतोय। ठीक आहे, अमित काय करतो, क्रिकेट खेळतो, म्हणजे अ येईल आणि नंतर अमित काय आहे, मुलगा आहे, सॉरी इथं काय येईल, ड येईल नंतर। ड म्हणजे काय, अमित क्रिकेट खेळतो आणि नंतर अ म्हणजे काय, म्हणजे ह्याचा क्रम कसा येईल की जे सर्व क्रिकेट खेळतात ती काय आहेत, मुले आहेत, नंतर अमित क्रिकेट खेळतो हा येईल 2 नंबरला आणि अमित मुलगा आहे हा 3 नंबरला। म्हणजेच ई, ड आणि अ हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न बघूयात आपण। नेहा एक काम 4 दिवसात पूर्ण करते,
पूर्ण करते आणि रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. जर त्या दोघींनी एकत्र काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? आता नेहा काय करते? एक काम 6 दिवसात पूर्ण करते. म्हणजे नेहाचा रेट किती झाला? एका दिवसात ती 1/6 पार्ट करते. रेखा तेच काम 18 दिवसात पूर्ण करते. म्हणजे नेहाने जर एका दिवसात त्या कामाचा 1/6 भाग केला तर रेखा काय करते? 1/18 भाग करते. जर ह्या दोघींचा मिळून जर रेट कन्सिडर केला तर किती येईल बघा. इथं ह्या दोघांची काय करायचे? लसावी काढा. म्हणजे तो किती येईल? 18 येईल. नंतर इथं 3 अधिक 1 भागिले 18 येईल. म्हणजे 4/18. हा काय झाला? दोघींचा रेट झाला. म्हणजे त्यांना दिवस किती लागतील तर आपण त्याचा इन्व्हर्स करूयात. 4 एके 4, 4 × 1 16, खाली राहिले 2, वरून घेतला 0, 4 पंचे 20. म्हणजेच 4.5 दिवस काय लागतील त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. एका 100 विद्यार्थ्यांच्या वर्गातील 40 विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले आणि 60 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. 8 विद्यार्थी गणित व इंग्रजी या दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले तर किती विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे. एकूण विद्यार्थी किती आहेत वर्गामध्ये? 100 विद्यार्थी आहेत. 40 विद्यार्थी कशामध्ये झाले? गणितात. म्हणजे तुमची डायग्राम कशी येईल? जर समजा हे असं असेल तर हे असेल गणित. गणितात किती झाले? 40. नंतर ह्या दोघांमध्ये काहीतरी असणार आहेत आणि इथं इंग्रजीमध्ये 60 झाले आणि हे टोटल किती आहेत तर 100 आहेत. ठीक आहे. आता बघा याच्यावरून जर कन्सिडर केलं तुम्ही, इथं काय दिलंय की 8 विद्यार्थी काय झालेले आहेत? 8 विद्यार्थी इंग्रजी व दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजेच सॉरी, इथं अनुत्तीर्ण पाहिजे होतं. विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. ठीक आहे, अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर आता बघा 8 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत म्हणजे 100रातले किमान एका विषयात पास होणारे, किमान एका विषयात उत्तीर्ण होणारे किती विद्यार्थी असणार आहेत? एका विषयात 8 विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत. म्हणजे 100मधले जर 8 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले तर 92 विद्यार्थी असे आहेत की ते एकतर गणितात झाले असतील, इंग्रजीत झाले असतील किंवा दोन्हीत मिळून झालेले असणार आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला काय विचारले? दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहेत? म्हणजे कॉमन दोन्ही विषयात. आता बघा इंग्रजीत किती झाले आहेत? गणितात झाले 40 अधिक ह्याच्यामध्ये किती झालेले आहेत? इंग्रजीमध्ये झालेले आहेत 60. आता ह्याच्यामधून जर तुम्ही किमान एका विषयात, हे झालेले आहेत गणितात, हे झालेले आहेत इंग्रजीत आणि हे काय आहेत की किमान एका विषयात झालेले आहेत. म्हणजेच ह्याच्यावरून दोन्ही विषयात कॉमन जे विद्यार्थी गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये कन्सिडर केले गेलेले असणार आहेत ते विद्यार्थी किती असतील तर ते 8 विद्यार्थी आहेत इथे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या शब्दांचे संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील? शिक्षक, लेखक आणि विवाहित. ठीक आहे. शिक्षक, लेखक आणि विवाहित. जो शिक्षक आहे तो लेखक असू शकतो आणि विवाहितही असू शकतो. हे तिन्ही वेगवेगळे असू शकत नाहीत. त्याच्यामुळे तुमचा ऑप्शन काय येईल? ऑप्शन नंबर ए हे तुमचं काय येणार आहे? उत्तर ए. पुढचा प्रश्न बघूयात आपण. जर ए बरोबर 1, बी बरोबर 2 अशा प्रकारे झेड बरोबर 26 तर गॉडफादर हा शब्द कसा लिहाल? अर्थातच फक्त याचे नंबर्स लिहायचे आहेत. जी चा नंबर कितवा आहे बघा? 7 नंबर. ओ चा नंबर कितवा आहे? 15. इथे 7 येईल. नंतर 15. डी चा नंबर आहे 4. नंतर एफ चा नंबर आहे 6. ए चा नंबर आहे 1. टी चा नंबर आहे 20. एच चा नंबर आहे 8. ई चा नंबर आहे 5 आणि आर चा नंबर किती आहे बघा? 18. अशा प्रकारे फक्त इझिली फक्त काय करायचं आहे की हे नंबर्स कोणकोणते कोणाचे आहेत ते फक्त लिहायचं. ऑप्शन 4. पुढचा प्रश्न बघा. खालील संख्यामधून विसंगत संख्या ओळखायची आहे तुम्हाला. आता विसंगत संख्या ओळखायची असेल तर ह्या संख्या काय आहेत किंवा त्याचा संबंध काय लागतो ते बघूयात आपण. 343 जर घेतलं तर तो कशाचा घन आहे? 7 चा घन आहे 343. नंतर 3375 घेतलं तर तो कशाचा घन आहे? तर 15 चा घन आहे हा 3375. नंतर 10,648 जर घेतला आपण तर तो आहे 22 चा घन आणि 64 आहे 4 चा घन. म्हणजे याच्यापैकी 324 ही अशी एक संख्या आहे की तो कशाचाही घन
पुढचा प्रश्न बघूयात आपण. बागेचे शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% वाढली आहे, तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल किती आहे तुम्हाला विचारलेला आहे. आता बघा इथं ओल्डवालं सगळं लिहूयात आपण इथं आणि न्यू वाला लिहूयात. ठीक आहे, म्हणजेच जे शुल्क आहे, शुल्क जे ओल्डवाला आहे ते 100 पकडा. नंतर संख्या जी किती आहे प्रवाशांची संख्या ती पण 100 पकडा. म्हणजेच त्याचं उत्पन्न किती होईल 100 गुणिले 100 म्हणजेच किती होईल 10,000 होईल. ठीक आहे. आता त्याचप्रमाणे न्यू कंडिशन मध्ये कसं होईल की 100 वजा 35 करा म्हणजेच त्याचं जे शुल्क आहे प्रवेशाचं शुल्क ते 35 रुपयांनी कमी झालंय म्हणजे होतं किती 65. नंतर प्रवाशांची संख्या 40%नी वाढली म्हणजे 100 अधिक 40 होईल म्हणजे किती होतात 140 आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला आपण तर तो किती येईल 9,100 येतो. म्हणजेच आधीचं उत्पन्न आहे 10,000 आत्ताचं उत्पन्न आहे 9,100 म्हणजेच कितीनं कमी झालेलं आहे 10,000 मधून जर 9,100 वजा केले तर किती येतात बघा इथं लिहूयात आपण ते 10,000 मधून जर 9,100 वजा केले तर किती होतात 900 राहतात. ठीक आहे 900 हे कशावरती आहे 10,000 ओरिजिनल जे आहे ओल्ड वालं त्याच्यावरती आहे 10,000 आणि त्याला काय करा फक्त गुणुले 100 करा कारण त्याची टक्केवारी काढायची आहे. इथं काय झालेलं आपल्याला आहे कमी झालेलं आहे ते. ठीक आहे म्हणजे ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले ह्या 2 शून्याला ह्या 2 शून्य गेले म्हणजेच 9% काय झालेलं आहे तर उत्पन्नात बदल झालेला आहे आणि ते 9% काय झालेलं आहे तर कमी झालेला आहे असं इथं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे तर आजचं लेक्चर इथं संपतंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.